नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं करावं म्हणून मी खमण ढोकळा ट्राय करून बघितला. इतका सुंदर झाला होता, मऊसूत झाला होता. त्यासाठी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. बाउलमध्ये घेतलं आहे 1 कप पाणी, त्यामध्ये एकाच चमच्याच्या मापाने 3 चमचे साखर, 1 चमचा सायट्रिक ॲसिड, 1.5 चमचा मीठ आणि 8 चमचे इथे मी तेल घातलं आहे. हे छान असं विस्करच्या साहाय्याने एकजीव करून घेते आहे. यामुळे काय होतं, साखर छान विरघळते आणि मिश्रण छान एकजीव होतं. 1 मिनिटभर हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला याच्या दुप्पट प्रमाणामध्ये बेसन घालायचं आहे. म्हणजे तिथे 2 कप बेसन घालायचं आहे. बेसन घालण्यापूर्वी ते चाळून घ्यायचं आहे आणि मगच घालायचं, त्यामुळे मिश्रणामध्ये गुठळ्या होत नाहीत. आता अशा प्रकारे बेसन चाळून घातल्यानंतर हे मिश्रण विस्करच्या साहाय्याने एक 3 ते 4 मिनिटं खूप छान फेटून घ्यायचं हलक्या हाताने, म्हणजे आपला ढोकळा खूप जाळीदार आणि मऊसूत आणि हलका होतो. आता इथे मला मिश्रण थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर हे फेटून घेतलं. ही फेटण्याची प्रोसिजर थोडी जास्त करायची आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे. या 10 मिनिटामध्ये आपल्याला स्टीमर रेडी करून घ्यायचं आहे. तुम्ही स्टीमरमध्ये करू शकता किंवा कढईमध्ये देखील करू शकता. मी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं, त्यामध्ये एक जाळी ठेवली, त्यावर एक ताट ठेवलं, ताटाला तेल लावून घेतलं आणि गॅस झाकण ठेवून ते गरम करण्यासाठी ठेवून दिलं. गरम झाल्यानंतर इथे मी मिश्रण 10 मिनिटानंतर त्यामध्ये आधी जो चमचा वापरला होता त्याच चमच्याने 1 चमचा खाण्याचा सोडा घातला, त्यावर थोडंसं पाणी घातलं आणि अशा प्रकारे हे फेटून घेतलं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मिश्रण असं छान हलकं फुलकं होतं आणि त्यानंतर ही प्रोसिजर थोडीशी लवकर करायची आहे, नाहीतर मग काय होतं, ढोकळा आपला फुलणार नाही छान. त्यासाठी पटकन तो मी या ताटामध्ये ओतून घेतला आणि झाकण ठेवून एक 25 मिनिटं मी वाफवून घेतला मध्यम आचेवर आणि टूथपिक घालून चेक करून बघितला. टूथपिक क्लिअर आली म्हणजे आपला ढोकळा आतपर्यंत छान शिजला. त्यानंतर थंड झाल्यावर तो ताटामध्ये काढून घेतला. यावर एक फोडणी मी तयार केली होती जी साधीच आहे, ज्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे घातले होते. त्यामध्ये 1 कपभर पाणी घातलं, 2 चमचे साखर, अर्धा चमचा मीठ घालून ही फोडणीचं पाणी मी या ढोकळ्यावर ओतून घेतलं आणि त्यानंतर डायमंड शेपमध्ये मी हा कट करून घेतला. वरून थोडीशी कोथिंबीर पेरली. मस्त मऊसूत जाळीदार असा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. इन्स्टंट रेसिपी आहे, नक्की करून बघू शकता. अगदी बाहेर मिळतो तसाच ढोकळा तयार होतो, त्यामुळे नक्की करून बघा. कसा वाटला मला कळवा. आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.